मित्रांनो, मागील भागात आपण दूध व्यवसाय सुरू करण्याआधी स्वतःला विचारायचे 5 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. आज आपण ज्या प्रश्नांबद्दल बोलणार आहोत ना, ते प्रश्न दूध व्यवसाय हा यशस्वी होईल का नाही हे ठरवू शकतात. कारण दूध व्यवसाय फक्त पैशावर चालत नाही. तो माणसाच्या स्वभावावर, त्यांच्या सवयीवर आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यावरही अवलंबून असतो. आजचा प्रश्न पहिला, मला घाण, दुर्गंधी आणि कष्ट स्वीकारता येतील का? मित्रांनो, हा प्रश्न थोडा वेगळा आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे. आज सोशल मीडियावर आपण स्वच्छ गोटे पाहतो, सुंदर गायी पाहतो, मोठमोठे गोटे पाहतो. पण वास्तव काय असतं? गोठ्यात शेण असतं, माशा असतात, कधी कपड्यावर शेण उडतं, तर कधी पावसाळ्यात चिखल होतो, कधी रात्री 2 वाजता उठून जनावरांची काळजी घ्यावी लागते. म्हणून स्वतःला विचारा, मला या सगळ्याचा स्वीकार करता येईल का? प्रश्न दुसरा, माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आहे का? हा प्रश्न खूप लोक विसरतात, पण वास्तव असं आहे, दूध व्यवसाय हा फक्त तुमचा व्यवसाय राहत नाही. तो संपूर्ण कुटुंबाचा दिनक्रम बदलतो. सकाळी लवकर उठणं, अचानक एखाद्या कार्यक्रमाला जाता न येणं, घरातील सदस्यांची मदत लागणं, हे सगळं घडतं. म्हणून स्वतःला विचारा, माझ्या आई-वडिलांचा पाठिंबा आहे का? पत्नी किंवा पती या निर्णयाशी सहमत आहेत का? कुटुंबाला या व्यवसायाची जाणीव आहे का? समजा उद्या तुम्हाला 2 दिवसासाठी बाहेर जावं लागलं, तर तुमच्या गैरहजेरीत जनावरांची काळजी कोण घेईल? जर उत्तर नसेल, तर हा विचार करण्याचा विषय आहे. प्रश्न तिसरा, माझ्याकडे चाऱ्याची दीर्घकालीन योजना आहे का? मित्रांनो, चारा, दूध व्यवसायात अनेक वेळा व्यवसायाचं गणित हे इथं चुकतं. स्वतःला विचारा, माझ्याकडे स्वतःची जमीन आहे का? मी हिरवा चारा पिकवू शकतो का? उन्हाळ्यासाठी सायलेजची तयारी करू शकतो का? बाजारात चाऱ्याचे जर दर वाढले तर काय करेन? समजा आज तुम्ही चारा विकत घेत आहात आणि अचानक त्याचे दर वाढले, मग तुमचा नफा कमी होईल. पण जर तुमच्याकडे स्वतःचा चारा असेल ना, तर तुम्ही अधिक सुरक्षित असाल. ज्याच्या गोठ्यात चाऱ्याची योग्य व्यवस्था असते, त्याचा गोठा संकटातही टिकून राहतो. प्रश्न चौथा, मला खुराकाचं खरं गणित समजलं आहे का? मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही गाय किंवा म्हैस विकत घेण्यापूर्वी पशुखाद्याचं बजेट काढलं आहे का? कारण अनेक लोक जनावर खरेदी करताना लाखो रुपयांचा विचार करतात, पण रोज लागणाऱ्या खुराकाचा विचार करत नाहीत आणि इथूनच नुकसान सुरू होतं. अनेकांना वाटतं चारा दिला म्हणजे काम झालं, पण तसं नसतं. जनावराचं पोट फक्त चाऱ्याने भरतं, पण दूध वाढवण्यासाठी आणि शरीराची गरज भागवण्यासाठी खुराक हा लागतोच. प्रश्न पाचवा, माझ्याकडे पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आहे का? पाणी ही अशी गोष्ट आहे ज्याकडे अनेक लोक दुर्लक्षित करतात. एक गाय दिवसाला मोठ्या प्रमाणात पाणी पिते. फक्त पिण्यासाठीच नव्हे, तर गोठा साफ करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, जनावरांना अंघोळ घालण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. म्हणून स्वतःला विचारा, विहीर आहे का? बोरवेल आहे का? उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण होते का? असे प्रश्न विचारा. प्रश्न 6वा, कामगार नसेल तर मी स्वतः सर्व कामे करू शकतो का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आज अनेक गोठे हे कामगारावर अवलंबून आहेत. पण जर कामगार अचानक निघून गेला तर? आजारी पडला तर? गावी गेला तर? मग काय? तुम्हाला दूध काढता येतं? गोठा साफ करता येतो का? चारा टाकता येतो का? जनावरांना हाताळता येतं का? खरा दूध व्यावसायिक तोच, जो स्वतः प्रत्येक काम करू शकतो. कारण व्यवसायाचा मालक असणं वेगळं आणि व्यवसाय समजणं वेगळं. मित्रांनो, आज आपण 6 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. हे प्रश्न सोपे वाटतात, पण त्याची उत्तरं तुमच्या दूध व्यवसायाचं भविष्य ठरवू शकतात. कारण दूध व्यवसायात फक्त पैसा पुरेसा नसतो. त्यासाठी लागते तयारी, शिस्त आणि जबाबदारी स्वीकारण्याची ताकद. जनावर कधीच तक्रार करत नाहीत. ती फक्त आपल्याकडून वेळेवर काळजीची अपेक्षा करतात. तुम्ही त्याची मनापासून सेवा केली, तर ती तुमच्या घराला आधार देऊ शकतात. पण त्यासाठी सुरुवातीलाच स्वतःला योग्य प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आजच्या 6 प्रश्नांपैकी कोणता प्रश्न तुम्हाला जास्त विचार करायला लावणारा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.